शिवसेनेचे माजी मंत्री आणि आमदार दीपक केसरकर आपल्यासोबत आहे। आज राज्याचा अर्थसंकल्प मांडला जातोय। वरच्या सभागृहामध्ये आपण पाहतोय की आशिष जयस्वाल मांडणारे, खालच्या सभागृहात देवेंद्र फडणवीस हा अर्थसंकल्प मांडतात। दादा नाही आहे, त्यामुळे किती महत्त्वाचा आजचा दिवस। त्यांची पोकळी निश्चितपणे जाणवेल आणि काही एका दुसरा अर्थसंकल्प मांडला असता तर त्यांच्या नावाने एक रेकॉर्ड तयार झालं असतं। आणि दादा हे अतिशय शिस्तप्रिय होते आणि त्याच्यामुळे अनेक कडक निर्णय घेण्यासाठी सुद्धा त्यांची ख्याती होती। आज त्यांची उणीव निश्चितपणे भासेल, परंतु देवेंद्र फडणवीसजी हे एक महाराष्ट्र राज्याचं असं नेतृत्व आहे की जे अतिशय अभ्यासू आहेत, सर्वात जास्त शिकलेले आहेत आणि त्याच्यामुळे त्यांच्याकडून एका चांगल्या अर्थसंकल्पाची निश्चितपणे अपेक्षा आहे। आणि दादा गेल्यानंतर त्यांनी ह्या खात्याचा कार्यभार आपल्या हाती घेतलेला आहे आणि त्याच्यामुळे महाराष्ट्राच्या विकासाला नवीन दिशा देणारा अर्थसंकल्प ते सादर करतील याचा मला विश्वास आहे। दादा कायम गोरगरीब शेतकऱ्यांबद्दल चर्चा करायची आणि तशी तरतूदही त्यांच्या अर्थसंकल्पात असायची। त्याच धर्तीवर, त्याच आधारावरती हा अर्थसंकल्प असेल। निश्चितपणे तशी अपेक्षा आहे। मला 7 वेळा महाराष्ट्राचा अर्थसंकल्प मांडण्याची संधी मिळाली, त्याच्यामुळे दादांनासुद्धा मी जवळून बघितलेलं आहे आणि गृह खात्याचा राज्यमंत्री म्हणून फडणवीस साहेबांच्याबरोबर जवळून काम करायची मला संधी मिळाली। त्याच्यामुळे दोघंही अतिशय उत्कृष्ट असे नेते आहेत आणि उत्तुंग असं नेतृत्व आहे। त्याच्यामुळे चांगल्या अर्थसंकल्पाची अपेक्षा महाराष्ट्र निश्चितपणे आदरणीय फडणवीस साहेबांकडून करू शकतो। मला विचारायचं आहे, एकीकडे युद्धाचं सावट आहे जगावरती आणि इराण, त्यासोबतच इस्रायल, अमेरिकेमध्ये जे युद्ध सुरू आहे त्याच्यामुळे बरेचसे किमती वाढलेल्या आहेत। तेलाच्या किमती असू द्या, फळभाज्याच्या किमती असू द्या, ट्रान्सपोर्टेशन महागलेलं आहे। त्यामुळे या अर्थसंकल्पामध्ये त्याचा देखील लक्ष ठेवलं जाईल। एक गोष्टीवर लक्ष ठेवण्याची फार मोठी गरज आहे की महाराष्ट्र कृषीप्रधान राज्य आहे आणि त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात एक्सपोर्ट हा गल्फ कंट्रीजना महाराष्ट्राकडून होतो आणि त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकरी अडचणीत येण्याची शक्यता आहे हे जर युद्ध लांबलं तर। आणि या दृष्टीने काही तरतूद ही देशाला करायला लागेल आणि राज्याला सुद्धा करायला लागेल। संजय राऊत म्हणतात की राजीनामा दिला पाहिजे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी, कारण की अमेरिकेनं आता रूसकडून तेल विकत घ्या असं सांगितलेलं आहे आणि ती मागणी भारताकडून मान्य केली। हा भारताचा अपमान आहे, अशा पद्धतीने संजय राऊत मानण्याचं कारण काय, रूस आपल्याला कमी किमतीमध्ये तेल पुरवतो आणि त्याच्यामुळे रूसकडून तेल घेण्यामध्ये भारताचं हित आहे असं मला वाटतं। संजय राऊत जी मागणी करतात ती त्याच्याबद्दल मग काय म्हणाल? ती हास्यास्पद आहे। धन्यवाद आमच्याशी बोलण्याबद्दल। कॅमेरा पर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।